Brought to you by V-Guard. कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आता नाराजी व्यक्त केलेली आहे छगन भुजबळ यांनी आणि कुठेतरी त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला कुठेतरी डावलण्यात आलं, मला संधी देण्यात आली नाही. माझी दिल्लीमधून तिकीट ठरली होती, अमित शहांनी सांगितलं होतं. पण कुठेतरी मुख्यमंत्री यांच्यावरती त्यांचा आक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण मराठा समाजाची मतं पडणार नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. नाही, एक बघा, सुरुवातीला महायुती म्हणून जेव्हा आम्ही एकत्र चर्चा करायला लोकसभा निवडणुकीच्या जागांवरती बसलो तेव्हा 13 खासदार हे शिवसेनेचे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यमान खासदार होते. आणि त्यावेळी प्राथमिक चर्चेमध्ये मी सुद्धा होतो. प्राथमिक चर्चेमध्ये काय ठरलं, ज्या जागा ज्यांच्या पक्षाच्या आहेत त्या जागा त्यांना द्यायच्या. मग या पहिल्या सूत्राप्रमाणे नाशिकची जागा कोणाची होती? सन्माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब तिथं विद्यमान खासदार होते. त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं नाशिकच्या जागेवरती हा आमचाच अधिकार होता. आता मध्यंतरीच्या काळामध्ये मान्य भुजबळ साहेब म्हणतात तसं वरिष्ठ पातळीवर केंद्र स्तरावरती जर समजा अशा काही चर्चा झाल्या असतील तर त्याची आम्हाला कोणाला कल्पना नाही. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली जागा वाटपाला तेव्हा पहिली बेसलाईन ही होती, ज्या पक्षाचे जे खासदार त्या पक्षाला ते तिकीट. त्यामुळं असं कुठंही माननीय शिंदे साहेबांवर आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही किंवा शिंदे साहेबांनी विरोध केला असंही म्हणायची आवश्यकता नाही. आमची बेसलाईन होती की आमचे जे 13 खासदार आहेत त्या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणावरती लढणार. त्यामुळे भुजबळ साहेबांवर अन्याय करण्याचा आमच्याकडनं तरी कुठं प्रश्न नाही. पण मराठा समाजाची मतं विरोधात जातील त्यामुळे त्यांना तिथे संधी मिळाली नाही अशा पद्धतीने ते म्हणतायत. ते म्हणत असतील. आता त्यांनी कसं काय म्हणायचं, त्याचा कसा संदर्भ जोडायचा, भुजबळ साहेब सिनियर नेते आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्रातले सुद्धा. आता त्यांनी त्याचा कसा संदर्भ जोडला हा त्यांचा प्रश्न आहे. पण हे बघा, निवडणुकीमध्ये आपण जातीय समीकरण कधी अशी फारशी जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून कधी तिकीट वाटप करत नाही. त्या क्षेत्रामध्ये विद्यमान खासदार कोण आहेत किंवा विद्यमान आमदार कोण आहेत, कुणाचा प्रभाव आहे, लोकांची मागणी कुणाला आहे, त्या खासदारांनी केलेलं ते किंवा त्या आमदारांनी केलेलं काम कसं आहे, आणि सगळ्याच गोष्टी जर जातीचं समीकरण बघून जर करायचं झाला तर मग ते जातीयवादाला कुठेतरी खतपाणी घातल्यासारखं होईल. मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणानं सांगतो की माननीय हेमंत गोडसे साहेब ही तिथं विद्यमान खासदार होते. मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 13 खासदारांनी पहिल्यांदा भूमिका घेतली, मूळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर राहायची, त्याच्यामध्ये गोडसे साहेब होते. आणि म्हणून त्यांच्यासाठी आमचा पक्ष म्हणून आम्ही आग्रही राहणं साहजिक आहे. आणि त्या आग्रहामुळंच विद्यमान जागा त्यांची असल्यामुळं, विद्यमान खासदार ते तिथं असल्यामुळं मान्य हेमंत गोडसे साहेबांना महायुतीतनं शिवसेनेचं तिकीट देण्यात आलेलं होतं. नाही, पण तुम्हाला वाटतं ते नाराज आहेत? कारण ज्या पद्धतीनं म्हणतायत आणि TV9 ला त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय त्यामधून आता बरीच चर्चा रंगू लागली आहेत की नाराज आहेत का भुजबळ? मला तर नाही त्यांच्या चेहऱ्यावर काल नाराजी दिसली. कारण आपल्याच वाहिनीवरती जो मान्य भुजबळ साहेबांचा मला वाटतं कुमावत सरांनी घेतलेला इंटरव्ह्यू मी या ठिकाणी पाहिला. त्यात काय भुजबळ साहेब ते नेहमी जसं परखड बोलतात, स्पष्ट बोलतात, आडपडदा न ठेवता बोलतात तसं ते बोलले. त्यांनी एकच खंत व्यक्त केली. खंत म्हणण्यापेक्षा एकच त्यांचं म्हणणं मांडलं की मी इच्छुक होतो लोकसभेला, परंतु मला त्यावेळी संधी मिळाली नाही, त्यामुळं मी थांबलो. असं काय नाही की ते नाराज आहेत, असं काही त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटलं नाही, त्यांच्या बोलीभाषेवरनं वाटलं नाही. त्यामुळं मला नाही वाटत भुजबळ साहेब नाराज असतील. नक्कीच. उमेश कुमार सरांनी त्यांना नाराज आहेत का याबद्दल तर विचारलं, पण त्यांनी राज यांच्याबद्दल म्हटलं. म्हणजे मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे त्यांच्याबद्दलही त्यांनी विधान केलंय की तुम्ही शिवसेना का सोडली, बाळासाहेबांशी तुमचं रक्ताचं नातं होतं असं सुद्धा ते म्हणतायत. आणि यामागची कारणं काय ती सुद्धा सांगावी असं म्हणतायत. नाही बघा, आता माननीय राज ठाकरे साहेबांनी शिवसेना सोडली, मनसे हा स्वतंत्र पक्ष काढला, ह्याला खूप कालावधी लुटून गेलेला आहे.
आता इतक्या पाठीमागच्या गोष्टी पुन्हा आत्ता मग राजसाहेबांना विचारणं तुम्ही शिवसेना का सोडली? हे बघा, माननीय राजसाहेब ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत. त्यामुळं त्यांनी कुठं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यापासनं कुठे ते बाजूला गेले नाही. त्यांचे विचार धरूनच पक्षांतर्गत ज्या काही बाबी होत्या, जे काही थोडंसं राज ठाकरे साहेबांना डावललं जात होतं, राज ठाकरे साहेबांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं, जेवढं महत्त्व माननीय राज ठाकरे साहेबांना मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळत नव्हतं. ह्या गोष्टी शिवसेनेत आम्ही सुद्धा त्या शिवसेनेमध्ये असताना बघत होतो. त्यामुळं त्यावेळी राज ठाकरे साहेबांनी निर्णय घेतला. आत्ता त्याची कारणं विचारणं त्यापेक्षा आता जर आपण बघितलं, काल लोकसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय राज ठाकरे साहेबांनी काय सांगितलं? महायुतीमध्ये माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मनसे हा लोकसभेला या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देईल. त्यांनी काय सांगितलं? राज ठाकरे साहेबांच्या ठाण्यातल्या सभेला मी होतो की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार ही शिवसेना भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युतीच पुढे घेऊन जाऊ शकते, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेबांचे विचार स्वतंत्र आहेत, ते थोडंसं आक्रमक विचाराचे आहेत आणि त्यांना त्यावेळी जे काय वाटलं, जे काय अनुभव आले त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि त्यांच्या पक्षानं किंवा त्यांच्या फॉलोअर्सनी, त्यांच्या समर्थकांनी त्यांचं नेतृत्व नेहमीच उचलून धरलेलं आहे. पण शंभूराजे ते पुढे जाऊन असं सुद्धा म्हणालेत ना की राज ठाकरे जेव्हा पक्षातून बाहेर पडले, शिवसेनेतून, त्यांनी कुठलाही पक्ष फोडला नाही, शिवसेना फोडली नाही, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. मग हा एकनाथ शिंदे यांना लगावलेला टोल आहे का? नाही, असं कोण म्हटलं? भुजबळ साहेब. आता मला भुजबळ साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता ठीक आहे, राज ठाकरे साहेबांचा संदर्भ दिला, त्यांनी थेट आमचं नाव घेतलं नाही की आम्ही काय पक्ष फोडला वगैरे म्हणून. मुळातच आम्ही पक्ष फोडलेला नाही. आम्ही पक्ष न फोडता आम्ही जी महाविकास आघाडी केली होती ती महाविकास आघाडी चुकीच्या विचाराची आहे. त्यापासून आम्ही मूळ महायुतीच्या विचारावरती आलो की मूळ विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, वाजपेयी साहेबांचे, जे प्रमोद महाजन साहेबांचे, मुंडे साहेबांचे जे होते त्या मूळ विचारावरती आम्ही आलो. त्यामुळं आम्ही कुठं पक्ष फोडला म्हणजे मला नाही वाटत भुजबळ साहेब थेट असं आमच्याकडे बोट दाखवून बोललेले आहेत. पण तुम्ही जसं त्याचा अर्थ काढताय तसा त्याचा अर्थ नाही. धन्यवाद. बरं, संजय शिरसाट यांनी सुद्धा म्हटलंय, नाही सुरू आहे संजय शिरसाट म्हणतात की महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं म्हणतात. ते तर प्रश्नच नाही. स्ट्राईक रेट जर आपण आता बघितला तर तुम्ही बघितलं कालच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आमच्या 7 जागा निवडून आल्या. त्यामुळं आता हे बघा, स्ट्राईक रेटचा वाद आणि तू मोठा का मी मोठा हा वाद करण्यापेक्षा मी पहिल्यांदा लोकसभेचे निकाल लागल्या सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीला प्राथमिक चर्चा करायला आम्ही बसू तेव्हा महाराष्ट्रातला निर्णय शिवसेनेचा माननीय शिंदेसाहेब, भारतीय जनता पक्षाचा मान्य फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान्य अजितदादा आणि जे आमचे सहयोगी मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून ठरेल. महायुतीमध्ये जागा वाटपाबाबतीत चढाओढ, रस्सीखेच अशा पद्धतीचं कुठंही वातावरण नाही. धन्यवाद. जरांगे पाटलांबद्दलचा प्रश्न आहे. जरांगे पाटील यांनी वेळ मागितलेली आहे आपल्याकडे, तर सरकारची नेमकी भूमिका कशी असेल? माननीय जरांगे पाटील साहेबांकडे आम्ही वेळ मागितली. मी स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो आणि मान्य जरांगे दादांनी आम्ही म्हटलं त्यांना 2 महिने आमचे आचारसंहितेत गेले. आमचा सगळा स्टाफ, आमचे सगळे अधिकारी, आमचे सगळे कर्मचारी निवडणूक कामामध्ये होते. त्यामुळे जेवढा वेळ आमचा आचारसंहितेच्या कालावधीत गेलाय सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातल्या अध्यादेशावर काम करण्याचा, तेवढा वेळ आम्हाला वाढवून द्या. परंतु त्यावेळी बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं एवढा वेळ वाढवून देणं म्हणजे त्यांना शक्य नाही. ते म्हणले 1 महिना, पहिल्यांदा तर म्हणले 15 दिवसच, 30 जूनपर्यंत संपवा. पण मी त्यांना विनंती केली, इतक्या कमी कालावधीत हे करणं थोडंसं अवघड होईल, म्हणून त्यांनी आता आम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 1 महिन्यामध्ये काल त्यांना जे आम्ही आश्वासन दिलंय त्याची पूर्तता आम्ही करू. तर आपण पाहतोय या ठिकाणी शंभूराजे देसाई यांनी आपली भूमिका मांडली. कॅमेरा पर्सन रोशन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.